नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 8 दिवस टिकणारी गुळाची दशमी कशी बनवायची ते बघणार आहे। आता आषाढ महिना म्हटला की घरोघरी आषाढाचा बेत असतो। काही ना काही तळलं जातं। अशा वेळी तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या किंवा कापण्या, दशम्या बनवल्या जातात। तर आज आपण 8 दिवस टिकणारी गुळाची दशमी कशी बनवायची ते बघणार आहे। तर त्यासाठी इथे 1 वाटी मी गूळ कट करून घेतलेला आहे। आता तो गूळ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्येच 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। आपण नेहमी फक्त गव्हाच्या पिठाच्याच बनवतो, पण आज आपण एक सिक्रेट घालणार आहे। त्यामुळे अतिशय अशा खुसखुशीत ह्या कापण्या दशम्या तयार होतात। तर बघा, आपल्याला गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा आहे। कापण्या सुद्धा अशाच पद्धतीने केल्या जातात। बाजरीच्या पिठाच्या केल्या जातात, गव्हाच्या पिठाच्या केल्या जातात। बघा, अशा पद्धतीने आपण गूळ हा पूर्णपणे विरघळून घेऊ। तर बघा, गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि जो गूळ आपण विरघळून घेतला तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल, जो कचरा वगैरे असेल तो गाळणीवरच राहील। तर बघा, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा सफेद तीळ घालायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पूड साखरेत बारीक केलेली आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला इथे जायफळ घालायचं आहे। हे जायफळ किसून घेतलेलं आहे, त्यामुळे खूप छान अशी ही चव येते। आता याला आपण एक उकळी घेणार आहे। तर बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं, कारण पटकन हे विरघळलं जातं। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कोणतीही 1 वाटी किंवा कप सेट करा आणि त्यांनीच सर्व मापे घ्या। मी सगळी मापे त्यांनीच घेतलेली आहे। आता यामध्ये जे सिक्रेट म्हणजे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं, अर्धी वाटी ज्वारीचं, त्यामुळे दशम्या छान अशा खुसखुशीत होतात। तर बघा, हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान असं हे शिजलं जातं। तर बघा, हे आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आणि यावर आपण आता झाकण ठेवू। म्हणजे छान अशी वाफ बसेल। तर बघा, 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि आता आपण हे पीठ काढून घेणार आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। खूप छान असं हे पीठ तयार होतं। आता आपल्या हाताला थोडंसं आपल्याला तूप घ्यायचं आहे हातावर आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ गरम असताना छान असं मळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे। महत्त्वाची टीप, पीठ जर तुमचं पातळ झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करू शकता आणि घट्ट जर झालं तर थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे। ही महत्त्वाची टीप आहे। आता याला थोडंसं आपण तूप लावल्यामुळं काय होतं, एकदम सॉफ्ट अशी आपली ही दशमी तयार होते। तर आता आपण दशमी करायला सुरुवात करू। तर बघा, इथे पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला
आपण जे पीठ मळलेलं आहे त्याची अगदी छोटीशी लाटी तयार करून घ्यायची आहे आणि पोळीपाटावर अगदी थोडंसं पीठ घालायचं आणि त्यानंतर आपल्याला पोळी लाटायची। आता एवढी पुरी एवढी लाटली की यावर आपल्याला तूप लावायचं आहे। आपण जसं चपातीला तेल लावतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला तूप लावायचं आहे। त्यानंतर अगदी चिमूटभर यावर पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे आणि अगदी थोडंसं पीठ घालून आपल्याला लाटून घ्यायचे आहे। अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची। खूप छान अशी ही दशमी तयार होते। कडेनी लाटायची, मध्यभागी अजिबात लाटायचे नाही। जसं जसं कडेनी लाटत जाऊ तसं तसं मध्यभागी सुद्धा ही पातळ होत जाते। अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे। आता ज्यावेळेस माझे बाबा पंढरपूरची वारी करायचे, दरवर्षी वारीला जायचे, त्यावेळेस माझी आई अशाच पद्धतीच्या दशम्या करून द्यायची। ती खूप आठवण येते आणि त्यामुळेच म्हटलं आज चला दशम्या करूया। खूपही जाड लाटायची नाही आणि खूपही पातळ लाटायची नाही। चपातीपेक्षा थोडीशी आपल्याला जाड ठेवायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी दशमी लाटून घेतलेली आहे। आता तुम्हाला एकदम गोल पाहिजे असेल तर एखादं डब्याचं झाकण किंवा एखादं ताट असं घेऊन एकसारख्या तुम्ही दशम्या बनवू शकता। आता आपण ह्या भाजून घेऊ। तर बघा पॅन गरम झालेला आहे आणि त्यावर हलकंसं तूप लावून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता आपल्याला दशमी भाजून घ्यायची आहे। तर कडेने आपल्याला अगदी थोडंसं तूप सोडायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दशमी पलटवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आणि एकदम खरपूस अशी ही भाजून घ्यायची आहे। यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही तेलही लावू शकता। तुपामुळे काय होतं, मऊ अशी ही दशमी राहते, 8 दिवस आरामात टिकते आणि चवीला तर अप्रतिम लागते। तुम्ही ही दशमी शेंगदाण्याची चटणी किंवा लसणाची चटणी, लिंबाचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। बघा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तूप लावून घेऊ। खमंग खरपूस अशी आपल्याला ही दशमी भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता दशमी आपली खमंग अशी भाजलेली आहे। दोन्ही बाजूंनी छान खरपूस अशी भाजलेली आहे। आता अजून तुम्हाला दुसरी सुद्धा एक मी तव्यावर घालून दाखवणार आहे। तर बघा दुसरी सुद्धा यावर मी घालून घेतलेली आहे। आता ही सुद्धा आपण खरपूस अशी मीडियम गॅसवर भाजून घेऊ। तर बघा खमंग आणि खरपूस अशी आपली ही दशमी भाजून झालेली आहे। आता आपण अशा पद्धतीने सर्व दशम्या बनवून घेऊ। तर इथे आषाढ स्पेशल 8 दिवस टिकणाऱ्या गुळाच्या दशम्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे। तुम्ही इथे बघू शकता अतिशय खमंग आणि खरपूस एकदम मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे की त्या 8 दिवस प्रवासामध्ये आरामात टिकतात। त्याबरोबर आपल्याला इथे लोणचं आणि इथे आपल्याला घेतली आहे लसणाची खमंग आणि खरपूस अशी चटणी। तर अशा ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ही चटणी, लोणचं आणि त्याबरोबर ही दशमी एकदा नक्की बनवून बघा। खूप अप्रतिम चव लागते। कारण काय होतं, आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे ते एकदम खुसखुशीत होतात आणि ज्यावेळेस नुसत्या गव्हाच्या पिठाच्या करतो त्यावेळेस त्या अशा वातडल्यासारख्या होतात। तर ह्या ज्वारीचं पीठ घालून तुम्ही एकदा दशम्या नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।